नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, मी आज उभा आहे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र या ठिकाणी, धर्मपाल चौक या ठिकाणी. हे स्मारक आपल्या समोर दिसत आहे. हे सर्व धर्म समभाव याचं प्रतीक म्हणून अत्यंत सुंदर असं एक या ठिकाणी स्मारक महानगरपालिकेच्या वतीने बांधलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भूमीमधून मी आपल्याशी बोलत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका जे आकुर्डी गाव आहे, म्हणजे आकुर्डी स्टेशन या ठिकाणी जवळ आहे. या आकुर्डी या ठिकाणाहून मी आपल्याशी बोलत आहे. पहा, या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुंदर अशा या भिंती रंगवलेल्या आहेत आणि या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे स्लोगन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि स्वच्छता देखील या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. आणि अशा पद्धतीने या पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जी भारतामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते, ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका या महापालिका क्षेत्रामधून मी आपल्याशी बोलत आहे. जवळच रेल्वे स्टेशन या ठिकाणी दिसतं आहे. आकुर्डी रेल्वे स्टेशन हे जवळच आहे आणि एक हा सुंदर परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तेव्हा हे पहा, या ठिकाणी हे जे समोर दिसतं आहे ते रेल्वे स्टेशन आकुर्डी रेल्वे स्टेशन हे जवळच आहे. आणि अशा पद्धतीने या पुण्याच्या बाजूलाच असणारी जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिका क्षेत्रामधून मी आपल्याशी बोलत आहे. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. आणि हे जे समोर आपल्याला दिसत आहे स्टेशन, ते आकुर्डी स्टेशन. आणि आकुर्डी स्टेशनच्या नंतर 2-3 स्टेशन लागल्याच्या नंतर पुढे पुणे हे स्टेशन आपल्याला लागतं. आणि या ठिकाणी पहा, एक सुंदर आपल्याला देऊळ दिसत आहे, मंदिर दिसत आहे आणि त्या मंदिराच्या दिशेने आता आपण जात आहोत. तेव्हा हे शिल्प, अत्यंत सुंदर असं शिल्प या ठिकाणी दिसत आहे. तर हे मंदिर आहे अत्यंत, हे पहा, एक गुंफा म्हणू किंवा गुंफांमध्ये पौराणिक काळामध्ये असणारी जी मंदिरं आहेत, तशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर आकुर्डी स्टेशनच्या समोर असणारं हे भव्य मंदिर आहे आणि अप्रतिम असं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. पहा, एक संपूर्ण डोंगर किंवा पर्वत अशा, म्हणजे गुंफाची पद्धत आहे ते अशी ती इथं गुंफा दाखवलेली आहे. आणि या ठोकळ्याच्या माध्यमातून, सिमेंटच्या ठोकळ्याच्या माध्यमातून या मंदिराची निर्मिती केलेली आहे. आपण पाहूया हे देऊळ, या देवळाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. तर बंधू आणि भगिनींनो, हे खरं म्हणजे वैष्णवी देवीचं मंदिर आहे. पहा, अत्यंत भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि या ठिकाणी आपण चौकशी केली असता असं या ठिकाणी सांगण्यात आलं की हे मंदिर आहे वैष्णवदेवी मंदिर. तर वैष्णवदेवी मंदिराची जी प्रतिकृती आहे ती आहे, म्हणजे जम्मू काश्मीरमधील जे वैष्णवदेवीचं मंदिर आहे त्या पद्धतीचं मंदिर या ठिकाणी, तशाच पद्धतीचं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. अत्यंत सुंदर असं बांधकाम आहे. आणि हे पहा, मा वैष्णोदेवी धाम असं या देवळाचं नाव आहे. आणि जे वैष्णोदेवीचं मंदिर आहे, जे जम्मू काश्मीरमध्ये पहाडामध्ये आणि गुंफेमध्ये, तशाच पद्धतीचं हे मंदिर या आकुर्डी गावाजवळ बांधलेलं आहे. आणि अत्यंत मजबूत असं बांधकाम आणि इंजिनियरांची कमाल आहे. आणि अशा पद्धतीने हे ठोकळे बनवले असावेत सिमेंटचे, आणि ते ठोकळे एकत्रित करून अशा पद्धतीचं एक मोठं मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, वैष्णवदेवी मंदिर. आणि संपूर्ण वैष्णवदेवी मंदिर जे जम्मू काश्मीरमध्ये असणारं वैष्णवदेवीचं जे मंदिर आहे, जे पहाडामध्ये आहे आणि जे गुंफेमध्ये आहे, आणि तशाच पद्धतीची रचना करून हे मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. पहा,
वरती आपल्याला अनेक प्रकारचे शिल्प देखील दिसत आहेत आणि सर्वात उंच आपल्याला गरुडाचं देखील जे देवीचं वाहन आहे गरुड, त्या गरुडाचं देखील त्या ठिकाणी शिल्प आपल्याला दिसत आहे आणि अनेक प्रकारचे शिल्प देखील वरती ही कोरलेले आहेत आणि जे पहा म्हणजे सिमेंटचे ठोकळे बनवून किंवा तशा पद्धतीचा आकार देऊन हे एकमेकावर ठेवून ह्या पद्धतीचं ते मंदिर बनवलं आहे की पाहताना संपूर्ण आपल्याला तो डोंगर दिसत आहे, आपल्याला पर्वत दिसत आहे आणि जी गुंफा आहे त्या गुंफेमध्ये जे असणारं देवीचं मंदिर आहे तर तशाच पद्धतीचं हे मंदिर आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे. आणि पहा अत्यंत सुंदर असं हे 2-3 वर्षापूर्वीच मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि या समोरच आपल्याला आकुर्डी स्टेशन दिसत आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र या क्षेत्रामध्ये या मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक देखील जमत असतात. व अनेक प्रकारची शिल्प देखील वरती बांधलेले आहेत. तेव्हा हे अत्यंत सुंदर आणि वरती शिल्प देखील बांधलेले आहेत आणि वैष्णव देवी मंदिराचा जो प्रतिकृती आहे तशा पद्धतीचं मंदिराची निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्ही पाहत आहात पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र म्हणजे आकुर्डी स्टेशनच्या बरोबर समोरच असणारं हे वैष्णोदेवी धाम अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अत्यंत सुंदर असं हे बांधकाम आहे. आणि आता आपण तर एक सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आतील भाग जो आहे गुंफेचा भाग आहे आणि पहिल्या माळा दुसऱ्या माळ्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला या देवळाची रचना दिसत आहे. असे हे जे गुंफा आहे या गुंफेचा आकार दिलेला आहे या ठिकाणी आणि तशाच पद्धतीची रचना देखील या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी देवीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीचं एक सुंदर असं शिल्प तयार केलेलं आहे, सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पहा हे अत्यंत सुंदर. आणि या ठिकाणी देवीच्या आपल्याला प्रतिमा देखील दिसत आहेत आणि अनेक भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपणाला कसं वाटलं या मंदिराच्या संदर्भामध्ये निश्चितपणे माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. तेव्हा पिंपरी चिंचवड आकुर्डी स्टेशनजवळ असणारे हे अप्रतिम असं मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे तुम्ही प्रतिक्रिया द्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपलं काय म्हणणं आहे या देवाच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणे लिहा, बोला. धन्यवाद.